गोट्या, ए गोट्या, बाहेर ये. बघ तुला आजीनं काय आणलं. आजी, मला तू खेळणी आणलीस? हो रे माझ्या बाबड्या, बघ मी तुला काय आणलंय. वाव आजी, किती छान आहे हे. मला खूप आवडलं. तुला आवडलं ना? मग झालं तर घे, खेळ याच्यासोबत. आजी आजी, माझ्यासाठी काय आणलं? तुला कशाला पाहिजे नवीन खेळणी? जुनी खेळणी आहे ना, त्याच्यासोबत खेळ. म्हणे माझ्यासाठी काय आणलं. हिला कशाला पाहिजे? पोरीच्या जातीला जे आहे त्याच्यासोबत खेळायचं. ही काय पोरवी आहे का? माझा गोट्या आवडला बाई, आपल्या गोट्याला खेळणं. मम्मी. पिंकी, काय झालं बाळा? काय रडतेस? कोणी मारलं तुला? सांग मला, काय झालं? कोणी मारलं तुला? मम्मी मम्मी, आजीनं दादाला खेळणी आणली आणि मला खेळणी नाही आणली. मला आजी म्हणाली, तुला कशाला पाहिजे नवीन खेळणी, जुन्या खेळणी सोबतच खेळ. सासूबाई नेहमी असंच करतात. गोट्यात आणि पिंकीत नेहमी भेदभाव करतात. मग पिंकी सुद्धा नातं आहे ना त्यांची, मग पिंकीला पण आणायचं की. रडू नकोस पिंकी बाळा, मी नाही का बाबाला तुला खेळणी आणायची सांगते. बाहेर चल. आता खूप झालं सासूबाईंचं. पिंकी झाल्यापासून बघते मी. गोट्या झाला होता तेव्हा गावभर मिठाई वाटली, पण पिंकी झाली तर चेहऱ्यावर हसू सुद्धा नाही आलं. दादा, मला पण दे ना थोडा वेळ खेळायला. बरं, हे घे, तू पण खेळ. आता हेच दिसलं का तुला आता खेळायला? बाकीची खेळणी आहेत ना, त्याच्यासोबत खेळ की. त्याच्यासाठी आणले ना, खेळू दे त्याला. सासूबाई, तुम्ही पिंकीत आणि गोट्यात असा भेदभाव कोण करता? आता मी काय केलं? तुम्ही प्रत्येक वेळेस मी बघते, तुम्ही गोट्यासाठी काही ना काही घेऊन येता, पण पिंकीसाठी छोटी मोठी गोष्ट सुद्धा घेऊन येत नाही. असं काऊन करता तुम्ही? पिंकी पण तुमची नातच आहे ना. गोट्या वंशाचा दिवा आहे आणि पिंकी पोरगी आहे, दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. तिला काय करायचंय खेळणी बिळणी? पोरीची जात आहे, काम आले पाहिजे पोरीच्या जातीला. खेळणं काय पोरांचं असते. सासूबाई, तुम्ही सुद्धा एक बाई आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही असं बोलताय. मग त्यात काय नवलय? पिढ्यान पिढ्यान हेच सुरू आहे ना. पोरालाच वंशाचा दिवा मानतात. अहो सासूबाई, पोरगी कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, कुठेच कमी नाहीये. जग बघा कुठच्या कुठे गेले आणि तुम्ही बसलाय मुलामुलीत भेदभाव करत. सासूबाई, तुम्हाला 2 भाऊ ना? हो, मग त्याचं काय? तुम्हाला 2 भाऊ असून सांभाळ तुमच्या आईला नाही ना. इथे आले आपल्या घरी त्यांच्या लेकीपाशी, तुम्ही केलं त्यांचं सगळं काही. आणि मग काय करायचंय वंशाचा दिवा? जो मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, अशा मुलाचं काय खार घालायचंय? होय ग सुनबाई, माझं चुकलंच बघ. मी एक बाई असूनही एका बाईला कमी समजत होते. सुनबाई, माझं चुकलं, मला माफ कर. यापुढे मी कधीच पिंकीत आणि गोट्यात भेदभाव करणार नाही. दोघांनाही समानतेची वागणूक देईन. खरंच सासूबाई? हो सुनबाई. पिंकी, इकडे ये बाळ. काय आजी? तुला नवीन खेळणी पाहिजे होती ना? हो आजी. चल माझ्यासोबत बाहेर, आपण तुला नवीन खेळणी घेऊन येऊयात. खरंच आजी, मला तू नवीन खेळणी घेऊन देणार? होय ग माझे सोनुडे, चल. सुनबाई, आम्ही आलोच. हिला मी जरा खेळणी घेऊन येते. हो हो सासूबाई.